आपली शाळा पाडणार आहेत त्याबद्दल बोलायला जमलो होतो आपण. हा काय मुद्दा आहे तो तुमच्या लक्षात आलाय का? आता आपली ही मराठी शाळा पाडून इंटरनॅशनल स्कूल बांधलं जाणार आहे. इंटरनॅशनल स्कूल का सर? इमारत जेवढी पॉश तेवढं शिक्षण चांगलं असा समज झालाय. आता बबनचा मुलगा हा इंग्रजी माध्यमात शिकतो. नाही तसा नाही सर, मग अजून ठरला नाही काय. आता KG ला सोरलाय त्या. काय शिकवलं शाळेमध्ये आज? एवढा फी घेऊन हाका मारायला शिकवतात पाटीचे. शाळेमध्ये असताना दादा डुंगणाला. नमस्कार, मी संपदा सावंत. नाट्य संपदा या सदरात आपलं मनापासून स्वागत करते. कधी विचार केलाय का, आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या वर्गखोल्यांनी आपली ओळख घडवली, ज्या भाषेनं आपल्याला विचार करायला शिकवलं, तीच शाळा, तीच भाषा आज अस्तित्वासाठी झगडते. हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट थेट प्रेक्षकांच्या मनाला हात घालतो आणि विचार करायला भाग पाडतो. अवघ्या 1 तास 49 मिनिटांच्या कालावधीत हा चित्रपट मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठीतून शिक्षण घेऊन घडलेल्या पिढीचा एक ठोस, वास्तववादी आणि प्रभावी आरसा उभा करतो. गेल्या 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या. याचं मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली, ज्याला आपल्याच आईची लाज वाटते. अहो सर, तुम्ही काय एवढा हट्ट करताय जुनी आणि पडकी शाळा वाचवण्याचा? छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं. तुम्ही जो बांधणारा तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना. 2026च्या सुरुवातीलाच हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मराठी माध्यमाविषयी नव्यानं चर्चा सुरू झाली. चला तर आज आपण संवाद साधूयात क्रांतीज्योती चित्रपटाच्या टीम सोबत. मराठी लोकांसाठी नाही, मला क्रांतीज्योती विद्यालय माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा सिनेमा आहे. याचं कारण या वर्षाची सुरुवात अशी व्हायला हवी होती, कारण आपल्याकडे आत्ता मराठी शाळा आणि मराठी भाषेचा विषय इतका ज्वलंत आहे आणि सगळीकडे त्याची चर्चा आहे. आम्हाला कलाकार म्हणून त्यावर काही म्हणता आलं याचा खरं मनापासून आनंद आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपल्या कामातनं आपण काहीतरी सांगावं, मनोरंजन करत काहीतरी माहिती सांगावी असं वाटत असतं. पण आपल्याकडे मनोरंजन हा चित्रपटाचा मुख्य गाभा असतो, पण त्यातनं अनेक गोष्टी प्रेक्षकांपर्यंत कलाकार म्हणून पोहोचवता येतात. तर त्यामुळे मला हेमंत ढोमे आणि क्षितीचे मनापासून आभार मानायचे आहेत की हा इतका चांगला चित्रपट त्यांनी केला आणि त्यात मला महत्वाची भूमिका दिली. थँक्यू. थँक्यू. ऍक्च्युली हेमंत माझा एक इंग्लिश नाटक बघायला आला होता धिस टाइम, जे फक्त रियुनियन बद्दल आहे. तिथनं त्याविषयी त्याला काहीतरी करावंसं वाटलं आणि मराठी शाळा हा विषय त्याच्या डोक्यात आधीपासून होता. मग त्यांनी त्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्या आणि क्रांतीज्योतीची निर्मिती सुरू झाली. आमचं कास्टिंग आम्ही आधीच केलं होतं. मी, हरीश, सिद्धू आम्ही असणार असं आम्ही आधीच डिक्लेअर केलं होतं. कादंबरी पण ऍक्च्युली असं आमच्या डोक्यात आलं होतं आणि आमच्या नशिबानी प्राजक्ता कोळी हो म्हणाली, कादंबरी कदम हो म्हणाली, पुष्करराज हो म्हणाला, सचिन सर हो म्हणाले. आमच्या मनातलं जे कास्टिंग होतं ते पूर्ण ते सगळे कलाकार हो म्हणाले. ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. हा चित्रपट समाजाला काय देणार आहे, हा चित्रपट समाजाला काय देणार आहे ह्यापेक्षा समाज हे चित्रपट बघून समाजाला काय देणार आहे हे खूप महत्वाचं आहे. डोळे उघडतं का, डोळ्यात अंजन घालतं का सिनेमा नाही, पण विचार करायला भाग पाडतो आणि तेवढा विचार आपण केला तरी सुद्धा खूप आहे. अनुभव म्हणजे आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर अ बेटर फर्स्ट सेट, कारण क्षिती खूप जवळची मैत्रीण आहे माझी. त्यामुळे माझं असं म्हणणं होतं की जर मी पहिल्यांदा एखाद्या मराठी सेटवर जाईन, आय हॅव टू बी अराउंड अ प्लेस जिथे मला असं माझे गार्ड्स खूप हाय ना ठेवावे लागणार, आणि तो अजिबात प्रश्नच नाही आला, कारण सगळेच खूप वॉर्म आणि वेलकमिंग होते. सो अनुभव इज. तुझ्या पात्राविषयी काय सांगशील, काय आहे? अंजली राणे आहे माझ्या पात्राचं नाव, आणि ती या शाळेची एक विद्यार्थिनी होती आणि ती आता जिनिवामध्ये काम करते आणि पुन्हा ती येते आणि त्या शाळेबरोबर तिचे म्हणजे तिच्या स्वतःच्या आयुष्याचे पण खूप
रूट्स आहेत, पण अदरवाईज ऑल्सो देर आर सम थिंग्स ज्यांनी ती खूप जुळलेली आहे शाळेला, त्यामुळे विल फाइंड आउट. सिद्धेश आहे इकडे, सिद्धेश ये ना, ये ये. आपल्यासारखे वाटणारे खूप असतात, पण ऍक्च्युली 30 दिवसात 30 शाळांना 3 करोडची मदत करणारा सिद्धेश. 3 करोडची मदत मराठी शाळेला. तर काय सांगणार त्या संदर्भात की शाळा एकीकडे कमी होत चालली आणि तुम्ही प्रयत्न केले. आय थिंक हा जेव्हा आम्ही उपक्रम चालू केलेला, मिशन चालू केलं, तेव्हा डोक्यात असं नव्हतं की फक्त मराठी शाळा वाचवायच्या, शाळा वाचवायच्या. पण जसे जसे आम्ही एक एक दिवस टप्प्यांनी पार करत गेलो, भरपूर मराठी शाळा त्यांच्या स्टोरीज अनफोल्ड झाल्या आणि भरपूर मराठी टीचर्स आमच्या जर्नीमध्ये आम्हाला भेटले. आणि जसं या पिक्चरमध्ये पण म्हटलं आहे की यु नो कारखाना बोलतो ना, मराठी शाळा म्हणजे कारखाना आहे. आणि आम्ही ते बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी एवढे 30 दिवस नाही, 2 वर्षांपासून बघतो. मग 30 दिवस आम्ही या शाळांच्या स्टोरी सांगितल्या, त्यांच्या शिक्षकांच्या, त्यांच्या मुलांच्या स्टोरी सांगितल्या आणि आम्हाला फक्त प्रेम भेटलं. आणि त्याच्या थ्रू आम्ही व्हिडिओची पॉवर यूज करून 3.5 करोड रुपये रेज केले आणि ते आता आम्ही त्यांच्या कुटुंबासाठी रिडेव्हलपमेंटसाठी यूज करतो. सो दॅट वॉज ऑल अबाउट दिस प्रोजेक्ट. आणि एका प्रकारे मराठी शाळा वाचवा असं नाही, पण मराठी टॅलेंट पण वाचवा. कारण मराठी टॅलेंटनेच मराठी शाळेला उभं केलं आणि मराठी शाळांमुळे ते मराठी टॅलेंट सस्टेन झालं आहे आणि ग्रो झालं आहे. सो आय फील इट्स मोर अबाउट sustaining and securing that culture, securing that Marathi hood inside of you. It's not just about one building, but it's about the building blocks जे असतात ना त्या बिल्डिंगचे, ती माणसं आहेत आणि ती त्यांची भाषा आहे, ते त्यांचं कल्चर आहे. मग हे काही करून जपलं पाहिजे. आणि कारण तेच आपलं कोर आहे ना, ते विसरलं मग आम्ही कोण आहे, आपण कोण आहे आपल्याला माहीत नाही. आणि मी खूप जास्त कनेक्ट केलं आहे मूवीला. असं वाटलं की माझं एक रिफ्लेक्शन त्या मूवीमध्ये चाललं आहे थ्रू सिद्धांतचं कॅरेक्टर. तर सिडचं कॅरेक्टर बघून आणि मी पण सिडच आहे, दोघांचं कॅरेक्टरमध्ये ते सिमिलॅरिटी बघून असं वाटलं की यार एका माणसामुळे जर एवढं चेंज येऊ शकतो, आम्ही हजारो माणसं एकत्र आलो तर अख्खा महाराष्ट्रच काय, अख्खा नेशन चेंज होईल. सो दॅट्स वाय खूपच जास्त कनेक्ट केलं आहे मूवीबरोबर. आणि डोक्यात मनात एकदम प्रत्येक शरीराच्या भागामध्ये बसली आहे मूवी. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा केवळ चित्रपट नाही, तर मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठीतून घडलेल्या माणसांसाठी एक शांत पण ठाम क्रांती आहे. चित्रपट जेव्हा संपतो, पडद्यावर नावं झळकतात. मराठीतून शिकून घडलेली माणसं, विविध क्षेत्रात यशस्वी झालेली पिढी. आणि त्या क्षणी एक प्रश्न मनात खोलवर रुततो, आपण कोणत्या शाळेत शिकलो? त्या शाळेनं आपल्याला काय दिलं? आणि आज आपल्या मुलांसाठी मराठी माध्यम निवडताना आपण मागे का सरकतो? आपल्या मराठी भाषेची लाज वाटते का? असा टोचणारा सवाल विचारणारा हा चित्रपट मोठ्याने ओरडत नाही, पण शांतपणे अंतर्मुख करतो. क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा केवळ सिनेमा नाही, ही मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठीतून घडलेल्या माणसांसाठी एक ठाम, संयमी आणि अत्यंत आवश्यक क्रांती आहे. आणि शेवटी एक स्पष्ट संदेश देऊन जातो, मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा.